सांगलीत मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड रोड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकाम हटवण्याच्या कारवाईदरम्यान एका हिंदू कुटुंबाला धमक्या देण्यात आल्याचा आरोप करत संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। या संदर्भात हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की मंगलमूर्ती कॉलनी येथे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची कारवाई सुरू असताना काही व्यक्तींनी रामचंद्र कोष्टी व त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या। या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले की शहरातील विविध भागातील कथित बेकायदेशीर बांधकामांची माहिती संबंधित यंत्रणांना देण्याचे काम स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केले आहे। अशा तक्रारी करणाऱ्या नागरिकांना धमक्या देणे योग्य नसून त्यांच्यावरील दबावाचे प्रकार थांबवावेत अशी मागणी त्यांनी केली। पोलीस अधीक्षकांनी या निवेदनाची दखल घेत संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक चौकशी व कायदेशीर कारवाईबाबत निर्देश दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले। यावेळी रामचंद्र कोष्टी, सुनीता कोष्टी, मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे, पैलवान प्रदीप निकम, दिग्विजय शिंदे, गजानन माने, सुमित शिंगे, अवधूत जाधव, सोमनाथ गोठकिंडे, प्रतीक पाटील, विश्वनाथ चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महापालिकेच्या ओपन स्पेसवर की ज्या जागेवर प्रायमरी स्कूलचं आरक्षण आहे अशी मंगलमूर्ती कॉलनीतील जागा की ज्या जागेवर त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या मशीद उभा केली होती, त्याच्या विरोधात त्या परिसरातील हिंदू आणि रामचंद्र कोष्टी नावाचं कुटुंब त्या विरोधामध्ये आवाज उठवत होतं। सर्व हिंदुत्ववादी संघटना, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्यकर्ते ते अनधिकृत बांधकाम तोडा, बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी मशीद महापालिकेच्या जागी उभा केली जाते। त्या परिसरामध्ये मंगलमूर्ती कॉलनी गल्ली क्रमांक 1 आणि मंगलमूर्ती कॉलनी गल्ली क्रमांक 2 या 2 गल्ल्यामध्ये जवळपास 250 कुटुंब ही हिंदूंची आहेत आणि हातावर मोटावर मोजण्या एवढीच मुस्लिमांची त्या ठिकाणी संख्या आहे। या ठिकाणी प्रार्थना स्थळ उभा करू नका, बाहेरचे लोक त्या ठिकाणी येणार, त्यांच्यामुळं आम्हाला त्रास होतो आहे, भविष्यामध्ये त्या ठिकाणी ध्वनी स्पेपच लागणार, स्पीकर लागणार, म्हणून ते विरोध करत होते। या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या जाहीर सभेमध्ये ह्या विरोधामध्ये आवाज उठवला होता आणि त्या रामचंद्र कोष्टींनी ह्याला विरोध केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता। त्यांना तिथल्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी जखमी केलं आणि आता ज्या वेळेला महापालिकेनं ही अतिक्रमण मोहीम राबवली आणि ते संपूर्ण बांधकाम तोडून टाकलं आणि उद्ध्वस्त केलं, त्यावेळेला ही अतिक्रमण मोहीम सुरू असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीनं, महापालिकांच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीनं पहाटे शेकडोच्या संख्येनं महिला, बुरखाधारी महिलांना बोलवून मुस्लिम समाजाचा जमाव जमवून ह्या कुटुंबाला शिवीगाळ करून आता हे कुटुंब त्या परिसर सोडून कुपवाडला राहायला गेलं आहे, तर तुम्ही इथं परत आला तर तुम्हाला कापून काढू, तुम्हाला तुमचं अखंड फॅमिली खलास करू, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या असं ह्या कुटुंबाचं म्हणणं आहे। तरी ह्या कुटुंबाच्या केसालाही धक्का लागता कामा नये। या कुटुंबाच्या पाठीशी सर्व हिंदुत्ववादी संघटना आहेत हे सांगण्यासाठी आता आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि संबंधितांच्यावर कडक कारवाई करून त्यांना समज द्या अशा पद्धतीचं अर्ज या ठिकाणी आज रामचंद्र कोष्टी यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेला आहे। मला रामचंद्र कोष्टी, मंगलमूर्ती कॉलनीमध्ये राहतो आहे मी। आज 2008पासून आज 2026पर्यंत लढतो आहे। 2011-12ला जोरात त्या ठिकाणी आमच्यावर हल्ला झाला, त्या हल्ला करून सुद्धा त्यांनी थांबलं नाही, तर आमचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या तयारीला पण लागले ते, त्या पद्धतीने तयारी पण त्यांनी केली आणि आम्हाला घरात बसून मारहाण केलं। 2023मध्ये आमच्या गल्लीतले काही लोकांनी राज ठाकरेंना निवेदन पाठवून दिलं। त्यांना निवेदन पाठवून दिल्यानंतर त्यांनी त्यामध्ये अर्धवट बांधकाम होतं, ते जे बांधलेलं होतं नवीन ते पाडून गेलं
आणि परत अपुरं काम ठेवल्यानंतर सुद्धा त्यानंतर आणि परत आमच्यावर घरात घुसून हल्ला केला. त्या आमच्या मुलाला नाही त्या ठिकाणी हात घालायचं नाही, त्या ठिकाणी सुद्धा हात घालून त्याला चांगल्या पद्धतीनं आणि मारहाण पण केलं. आमचं नवरा बायको मुलांना सूनबाईंना मारहाण केलं. तरी पण त्या दहशतीमध्ये काही लोक आमच्यातले 1-2 आले, हिंदू लोक बघत होते, आम्हाला मारत होते. त्यावेळी कोणीसुद्धा आमच्या मदतीला आलं नाही. ते एक मुलगा जैनाचा होता, त्या मुलाने येऊन आमच्या पोराला आतून ओढून काढलं आणि खोलीत ढकललं आणि आम्हाला त्यामुळं जरा संरक्षण मिळालं. पोलिसांनी आलं. या ठिकाणी आशिफ संधी नावावर व्यक्ती आहे, संजय नगरमधली. त्या व्यक्तीने म्हणलं तुम्ही मेला तरी पण चालतं आहे, मी जेवणाच्या ताटावरनं उठून आलो आहे आणि तुमचे मुडदे पडले तरी मला काही चूक दुख नाही, मला जेवण मिळतं आहे, माझा पगार चालू आहे. ह्या पद्धतीनं त्या आशिफ संधीनं बोलला आणि कानाखाली त्यांना निवेदन द्यायला जाताना त्याने तुमच्या कानाखाली लावेन असं आशिफ संधीनं आम्हाला वागणूक दिली आणि मुस्लिमांना चांगलं सहकार्य केलं. ह्या पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये कारभार चालतो संजयनगरमध्ये, कोणी लक्ष काही देत नाही, काय नाही. त्या आशिफ संधीचं कारवाई केलं नाही, अजून त्याच मुद्द्यावर आहे, त्याच ठिकाणी आहे. त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना आम्ही निवेदन दिलं आहे आत्ता आणि निवेदन देताना आमच्याबरोबर नितीन राजे शिंदे आहेत, त्यांनी पण आम्हाला बाकीच्या संघटनांना घेऊन आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्हाला आवाज उठवण्याचा काही प्रयत्न केला. म्हणजे आज तरी ते आम्हाला त्या ठिकाणी राहतो आहे, दहशतही खाली राहतो आहे. आमच्या मुलाला आम्हाला कुटुंबाला केव्हा संपवेल काय संपवेल हे अजून तरी काय सांगता येत नाही. भरपूर आम्हाला त्रास त्यांनी लोकांनी दिलेला आहे. त्यामुळं आम्ही तिथूनसुद्धा आम्ही घर सोडून बाहेर राहायला गेलो आहे. त्या ठिकाणी आमच्या दारामध्ये गणपती मंदिर असलं, मंदिराची पूजा करायला सुद्धा देत नाहीत, मंदिरसुद्धा पाडून टाका म्हणून काही लोकांनी म्हटलं, मुस्लिम लोकांनी पण. आज आम्ही त्यांच्या दहशतीला करून मुलाला आम्ही सोलापूरला पाठवलं, बायकोला पण बाहेर गावाला पाठवलं. तेव्हा आमच्यावर हल्ला करतील काय सांगता येत नाही, बाहेर सोडून गेलं तरी पण.